हिंद केसरी लखन पण वाशिष्ठी दूध डेअरी प्रदर्शनात आलेला आहे. तर शेठ नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं पाहुणचार? चांगलं आहे, मस्त एकदम. कोकणात पहिल्यांदाच बैल आला, काय सांगाल त्याच्याबद्दल? खूप आनंद होतो पहिल्यांदा एवढ्या लांब आलो आम्ही. हा, आणि प्रेक्षक पण भरपूर आहे. कसं म्हणला म्हणजे कसं प्रेम वर्ष मला वाटतं कोकणात पहिल्यांदा झाला असेल बैल. हो, पहिल्यांदाच आलो. काय सांगाल त्याच्याबद्दल? काय एकदम भारी वाटलंय. रात्री आम्ही इथं संध्याकाळचं आलो. तिथल्या माणसाने खूप प्रेम देते आपल्याला. हा हा, कसं वाटलं? पण आता सौरभ दादांबद्दल काय बोलाल? सौरभ दादाचा आणि भाऊंचाच कॉन्टॅक्ट झालेला आहे. माझं काही कॉन्टॅक्टच नव्हतं. नाही का? हो. म्हणजे काय झालं, कधी निघाला बैल, कुठं आला काय? बैल तिथून डायरेक्ट इथं आला आपला करंजे पूल गणामामाच्या तिथं. तिथून बैल सकाळी 12 वाजता हा, मग इथं आलो आम्ही चिपळूण. ओके. कसं वाटलं पण प्रेमीतल्या माणसांचं? खूप भारी वाटतंय. है ना, खूप आनंद येत ना. खूप आनंद बैलानं मला वाटतं बैलाचं फॉर्च्युनरचा मनकरी झाला त्याच्यानंतर तुमची काय वरात होती मोठी आहे का नाही? हो. शक्यतो गाणी मिळले चालत नाहीत ना बैलाला. नाही नाही, मी जास्त हेच कर नाही. हा हा, काय बोला? मैदानात पण गुलाल टाकला ना बैलाने, 1 करते 2 करते. गुलाल टाकला की तरी बैल लगेच माघारी येतो. बैलाला बरं वाटत नाही जास्त. होय ना. सौरभ भाई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, असं लग्न आलाय, कसं काय नियोजन झालं होतं आपलं? मी मनोहर भाऊंना फोन केला होता आपलं जेव्हा प्रदर्शन सुरू झालं तेव्हा. तर मी त्यांना सांगितलं की असं असं बैल आपल्या इथं प्रदर्शनात आला पाहिजे. तर मला म्हटले ते किती तारीख आहे मला सांगा, मी त्यातली 1 तारीख तुम्हाला फिक्स करून देतो. पण नंतर 2 दिवसानंतर त्यांचाच मला फोन आला की ठीक आहे, मी 6 तारखेला बैल देतो पाठवून. त्याप्रमाणे त्यांनी दिला पाठवून. फॉर्च्युनरचा मनकरी लग्न बद्दल काय बोलाल, 2 शब्द? लक्कन आता त्याने कमी वेळामध्ये 5 वेळा तो हिंद केसरी झालाय. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी तो झालाय. म्हणजे चांगलं चाललंय, म्हणजे चांगलं पळतोय बैल आता. आता कोकण वासियांना यातनं काय संदेश मिळेल? सगळ्यांना बघायला भेटले ना बैल? हो तर नक्कीच. हा, म्हणजे ही मोठमोठे नंदी बघायला मिळत नाही आपल्याला. आपण गेल्या वर्षीप्रमाणे ह्यावेळी मोठमोठे नंदी आणलेत. त्यांना एक आनंद मिळतोय, बघायला मिळतोय, चांगलं वाटतंय त्यांना सुद्धा. काय सांगाल त्या प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होती? सगळे बैल बघून आपली नंदी एक एक चालू झाला, काल बकासुराला, आज लखन, बाकी अजून 2-3 दिवस वेगवेगळे नंदी आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही आता थोडं ऊन आहे म्हणून आता मगाशी आणला तेव्हा बैल जास्त होती पब्लिक. आता थोडा उन्हामुळे थोडे कमी झाले. परत आता संध्याकाळी अजून हवी तेवढी पब्लिक येणार आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे की आपल्याला 5 दिवस चांगले मोठमोठे नंदी पाहायला मिळतात. कोकणातल्या लोकांना खरं तर असे बैल, आता आपण त्या मालकांना पण आभार मानले पाहिजे की 600 किलोमीटरवरनं आपल्या एका फोनवर त्यांनी एवढा बैल पाठवून दिला, एवढा मोठा बैल. मेन मुद्दा 600 किलोमीटरवरून बैल आला, कसं काय सांगाल? कधी आला, काय कसं? काल संध्याकाळी आला बैल. त्यांनी काल सकाळी ते निघाले होते, संध्याकाळी इथे हजर झाला आणि आता सकाळी प्रदर्शनात आपण आलो. थोडी रेस्ट घेतली बैल? हो, रेस्ट घेतली. काय सांगाल एका शब्दावर बैल इतक्या लांब येतो, खास म्हणजे चाहत्या वर्गांसाठी ना सगळे? हा, सगळ्या चाहता वर्गांसाठी आपण त्यांच्या मालकांचे आभार मानले पाहिजेत की प्रत्येक नंदी हा आपल्या एका शब्दावरती बाबा कोकणवासियांना पाहायला मिळावा म्हणून ते पाठवून देतात दरवेळेस, आहे की नाही? दरवेळेला. म्हणजे पुढच्या वेळेस पण याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बघायला भेटणार नक्की 100%. आहे ना. हो. आता आज काय बैलांचं प्रदर्शन आहे का? बरेच नंदी बिंदी दिसतात बाहेर पण. ते पशुधन हे आपलं पशुधन प्रदर्शन आहे, त्यामुळे एवढ्या प्रकारच्या नंदी आले. त्यांची म्हणजे काय कॉम्पिटिशन चालू आहे. अरे वा, म्हणजे आज पण बरेच नंदी बघायला भेटतील आपल्याला. हो, नक्की. नामवंत आज लखन आहे ना. नक्की.